सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आलेली आहे। गुन्हा नोंदविण्यात आलेल्या कथित दिरंगाईची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक धोंडोपंत स्वामी यांनी मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील 3 पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले। कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस कर्मचारी अमोल गुंजाळ, जयेश खाडे आणि प्रशांत वाघ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। तसेच तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक भरत जाधव यांचीही तातडीने उचलबांगडी करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या कारवाईमुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली असून कर्तव्यात हलगर्जीपणाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शून्य सहनशीलतेची भूमिका स्पष्ट केली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज सिन्नर जिल्हा प्रतिनिधी नवनाथ आव्हाड यांचा रिपोर्ट।